गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमो पंथानंत या राघवाचा. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे. असा गणराज मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा. माही चौथी संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? पशा पैलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6 देवाला द्यावे, 6चं सहकुटुंबी भोजन करावे. अल्पदान महापुण्य असा गणराज मनी घ्यायचे, मनी लाभीचे, चिंतीला लाभीचे. असा ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफल संपूर्ण. अशी ही गणपतीची कहाणी. आणि त्यांनी हा कहाणी संग्रह सुरू होतो. श्रावणामध्ये रोज एक कहाणी वाचायची, त्या दिवसाची कहाणी वाचायची, असा प्रकार आमच्या लहानपणी होता. गेल्या भागातला नॉस्टॅल्जिया हा आपण या भागात त्यांनी सुरुवात करतोय, पण तोच विषय नाही. विषय असा आहे की आरोग्यासाठी आणि धनासाठी आणि सुखसमृद्धीसाठी व्रत ही श्रावणात केली जातात. आणि त्याची सुरुवात ही शुक्ल प्रतिपदेपासून होते, म्हणजे परवापासून, उद्यापासून. याचाच अर्थ असा आहे की ती व्रत काय आहेत, कशी आहेत, त्याचा अंदाज थोडासा आपण गेल्या आठवड्यात घेतला, ज्यावेळेला आपण उपास कसे करायचे, उपासाची तत्वपीठिका कशी ठेवायची वगैरे गोष्टी आपण थोड्या पाहिल्या. नक्त म्हणजे काय, चांद्रायण म्हणजे काय, एकभुक्त म्हणजे काय, अशा काही गोष्टींचा विचार आपण केला. आणि त्याचा विचार आपण आरोग्यासाठी कसा करू शकतो तोही भाग आपण पाहू. कारण व्रत याचा अर्थ आहार, म्हणजे आहारावर नियंत्रण, निश्चित असा नियम किंवा संकल्प, त्याच्यानंतर ऍक्शन, काहीतरी ऍक्टिव्हिटी त्या संबंधी, दान, दैवताची पूजा, ब्राह्मण भोजन, अशा वेगवेगळ्या गोष्टींना धरून हे व्रत केलं जातं. आणि आपल्याकडे जसे जसे अनुभव आले, जसे जशी धारणा आहे, त्याप्रमाणे अनेक दैवतांची आराधना केली जाते. आणि त्या दैवतांना धरून ह्या वेगवेगळ्या कहाण्या आहेत. ह्या कोणी रचल्या, कोणी सुचल्या, कशा आल्या हे माहीत नाही, पण ह्यांचा नक्की संदर्भ स्कंद पुराणातल्या वेगवेगळ्या कथांमध्ये सापडतो. आणि त्याच्यामध्ये थोडक्यात सदाचार, व्रत आणि नेम आणि समाजाची आणि आपल्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या पशुपक्ष्यांचाही विचार या कहाण्यांमध्ये केलेला दिसतो. आणि त्यामुळे ह्या सगळ्यांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांनी आपलं जीवन समृद्ध होऊ शकतं, त्या दृष्टीने या व्रतांचा विचार आहे. तर आता उद्या सुरू होणारा जो श्रावण आहे, त्या दिवसाची कहाणी ही आदल्या दिवशी वाचावी असं मी सुचवते, जर कोणी वाचणार असाल तर. आता त्याच्यामध्ये सोमवार ही एकच गोष्ट अशी आहे की ज्याच्या 4 वेगळ्या कहाण्या, आणि 4 वेगळ्या कहाण्यांमध्ये त्याची 4 वेगळी तत्व सांगितलेली आहे. आणि त्या 4ही गोष्टी तुम्हाला जर माहिती हवी असतील तर तुम्हाला ती आदल्या दिवशी वाचायला हवी, आणि तर तुम्हाला ती 5ही गोष्टी करता येते. थोडक्यात सीमंतिनीची पूजा आहे,
श्रीमंतिनीची जी गोष्ट आहे ती सौभाग्य प्राप्तीसाठी आहे. खुलभर दुधाची कहाणी आहे ते अप्राप्त धनलक्ष्मी आणि कुटुंबाची जी काय रोजची जी गरज असते ती भागवण्याच्या दृष्टीने सांगितलेली आहे. फसकीची कहाणी तशीच आहे. अडीअडचणीला धनधान्य मिळण्यासाठी, धन समृद्धी राहण्यासाठी काय करावं अशा स्वरूपीची काही गोष्टी सांगणारी फसकीची कहाणी आहे. आणि शिवामुठीची कहाणी. आणि शिवामुठीची कहाणी जर तुम्हाला शिवामूठ व्हायची असेल, तुम्ही तुमच्या कॅलेंडरवर बघत असाल की पहिल्या दिवशी मूग, दुसऱ्या दिवशी तांदूळ असं सांगितलेलं असेल. ती कहाणी तुम्ही जर वाचली तर त्याची वेगळी गंमत तुम्हाला अनुभवता येऊ शकेल. आणि त्यामुळे ही शिवामुठीची कहाणी जरूर वाचा. त्या आधी वाचायला पाहिजे. कारण श्रावण सोमवार जर तुम्ही करणार असाल तर योग्य प्रकारे केला तर त्याचा उपयोग आहे. म्हणून व्रत हे कसं असावं तर यथासांग असावं. म्हणजे जसं सांगितलं तसं केलेलं तर त्याचं ते फळ मिळतं. आणि त्याच्यामध्ये आरोग्य आहे. कारण आरोग्य हेच मोठं धन आहे. कारण शरीर चांगलं नसेल तर बाकी सगळी सुखं असतील तर त्याचा काही उपयोग नाही. आणि हा धागा धरूनच कहाण्यांचा आणि कहाणी संग्रहाचा विचार आहे. आणि आपल्याकडे संस्कृती ह्या आरोग्याच्या निगडीतच केलेल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या सणांसाठी असलेल्या खिरापती, त्यांचे पदार्थ, नैवेद्य हे सगळे आरोग्याशी संबंधित आणि ऋतूशी संबंधित आहेत. त्या दृष्टीने आपण ह्या कहाण्यांकडे बघावं, या व्रतांकडे बघावं असा हा आजचा विचार आहे. आपण या दृष्टीने हा श्रावण पुन्हा एकदा बघू. आमच्या लहानपणी जो होता तो आता पुन्हा तसा होणं कठीण आहे. पण काही प्रमाणात जर झालं, अनुभवता आलं तर धनधान्य समृद्धी कोणाला नको आहे. जरूर त्यामुळे श्रावण आपण नव्याने जगू. जय जय रघुवीर समर्थ.